आपल्या नाटकाचा 100वा प्रयोग लवकरच पार पडतोय. कसा होता हा प्रवास? सुपर प्रवास आहे. नाटकाचे पहिले 100 प्रयोग इतक्या पटकन होणं हे कुठल्याही कलाकारासाठी खूप भारी गोष्ट असते आणि त्याचा अर्थ हे नाटक यशस्वीरित्या रंगभूमीवर चालू आहे. आणि कुठल्याही कलाकारासाठी अजून मोठी काय गोष्ट असते, तुमचं नाटक यशस्वी होणं, लोकांना प्रचंड आवडणं, यातच सगळ्या गोष्टी येतात. त्यामुळे खूप छान वाटतंय. 100 प्रयोग आता ही सुरुवात आहे फक्त. अजून 200 यायचे, 300 यायचे, 400 यायचे. सो त्या त्या वेळेला आपण बोलत राहू. खूप छान वाटतंय. 7 डिसेंबरला नाटक ओपन झालं. आम्ही साधारणतः 8-9 महिन्यातच 100 प्रयोगांचा पल्ला गाठलाय. 15 तारखेला 100वा प्रयोग आहे, 101वा प्रयोग आणि 102वा सुद्धा प्रयोग आहे. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह पार्ले इथे 100वा प्रयोग आहे. ऑफकोर्स काय वाटणार, आम्ही सगळेच खूप एक्सायटेड आहोत. त्याचबरोबर 100 प्रयोग झाल्यावर इनहेरंट एक जबाबदारी येते की जर नाटक उत्तम धरलंय आणि नाटक जर उत्तम सुरू आहे तर त्याचे जास्तीत जास्त प्रयोग करण्याचा आमचा मानस आहे. ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आमचं ध्येय आहे. थँक्यू. कमी कालावधीत या नाटकाचा आम्ही 100वा प्रयोग साजरा करतोय. त्यावरच कळतंय की लोकांना किती आवडतंय हे नाटक. खूप एक्साइटमेंट आहे आणि त्या दिवशी तर आम्ही मुंबईमध्ये 3 प्रयोग करतोय एकाच दिवशी. सो त्याची एक वेगळी एक्साइटमेंट आहे, एक वेगळं चॅलेंज आहे. आणि दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह ज्याच्या यासारख्या एक खूप वैभवशाली परंपरा असलेलं ते नाट्यगृह आहे. त्यामुळे तिथे आमचा 100वा प्रयोग होतोय याचा एक वेगळा आनंद आहे. आम्हाला प्रचंड प्रचंड शोज करायचे आहे. आता आमचा 100वा प्रयोग पण येतोय 15 तारखेला. त्यामुळे खूप आनंद आहे, खूप मज्जा येते. प्रतिक्रिया ऐकून पण मज्जा येते आणि एवढा भरघोस संख्येने जे काही ऑडिटोरियम्स भरलेले असतात ते बघायला सुद्धा भाग्य लागतं असं मला वाटतं आणि ते लाभलंय आता तर फार छान वाटतंय.